संविधान लोकाधिकार पॅनल हरंगुळ ग्रामपंचायत निवडणुकीच्या या प्रचार सभेचे अध्यक्ष आपल्या गावचे ज्येष्ठ नागरिक आदरणीय निवृत्तीरावजी तिगिले, ज्यांनी या सभेचं प्रस्तावित केलं ते आदरणीय विष्णुदास दादा पाटे. कमी शब्दामध्ये परंतु अत्यंत चांगलं भाषण ज्यांनी केलं ते असे अमर बेंबडे आणि अजम पठाण. व्यासपीठावर उपस्थित असलेले संविधान लोकाधिकार पॅनलच्या वतीनं हरंगुळ बुद्रुक ग्रामपंचायतच्या सरपंच पदाची निवडणूक लढवत असलेल्या सौभाग्यवती छायाबाई पनाळे, प्रभाग 1 आणि प्रभाग 2 चे उमेदवार गणेशराव मध्ये, पंचशीलाताई कांबळे, आमच्या भावी, या प्रभाग 2 च्या उमेदवार असलेले आमच्या इगेबाई, बालाजी माळी. कार्यक्रमाला या प्रचार सभेला उपस्थित असलेले अन्य प्रभागातलाही आमचे उमेदवार इथं उपस्थित आहे. ते उमेदवार, नागरिक बंधू आणि भगिनींनो, हरंगुळ ग्रामपंचायतची निवडणूक म्हटलं की केवळ गावाचं नाही, जिल्ह्याचंच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष इकडं असतं. कारण हरंगुळच्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये मतदाराचा बाजारभाव काढला जातो. हनुमंताच्या दरबारामध्ये ही निवडणुकीची प्रचार सभा होते आहे. त्यामुळे मी एका अभंगानंच या सभेमध्ये मी माझे विचार व्यक्त करणार आहे. अभंगाची रचनाच केलेली आहे मी त्यासाठी. 5 वर्ष गावाने सोसिले वाईट, 5 वर्ष गावाने सोसिले वाईट, निवडणुकीत पैसे घेतल्याने, दारू मटण पैसे वाटणारे भडवे, पुन्हा हात जोडून गातील गोडवे. 5 वर्ष गावाने सोसिले वाईट, निवडणुकीत पैसे घेतल्याने, दारू मटण पैसे वाटणारे भडवे, पुन्हा हात जोटून गातील गोडवे. व्यंकट म्हणे सावध राहावे आता, व्यंकट म्हणे सावध राहावे आता, दारी येताच घालावे शब्दांच्या लाथा. दारू मटण पैसे वाटणारे भडवे, पुन्हा हात जोडून गातील गोडवे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. आवाज आला पाहिजे. श्री ज्ञानदेव तुकाराम. बंधूंनो, वारकरी संप्रदायाचं हे गाव आहे. या गावाला मोठी परंपरा आहे. वारकरी संप्रदायाचं गाव असल्यामुळं अनेक संत महात्मे या गावामध्ये आलेले आहेत. आणि अशा गावामध्ये निवडणुकीच्या कालावधीमध्ये जे अवैध मार्ग चालवले जातात ते आपण उघड्या डोळ्यांनी पाहतो आहोत. 5 वर्षापूर्वी झालेली निवडणूक आठवा.
मग अशी आझम पठाणनी त्याच्या भाषणात सांगितलं की समोरच्या कुठल्याही पॅनलच्या समोर गावाच्या विकासाचा कुठलाही आराखडा नाही. ह्या सगळ्यांच्या समोरचा जर आराखडा काय असेल तर केवळ आणि केवळ व्यंकट पन्हाळेंना विरोध करणे. म्हणजे आपण अभंगामध्ये म्हणतो जागृती स्वप्नी पांडुरंग, त्यांच्या जागृती स्वप्नी त्यांना व्यंकट पन्हाळे दिसतो. झोपेतून जरी उठवलं त्यांना तरी ते म्हणतात व्यंकट पन्हाळे आलं का म्हणून. अशी अवस्था ज्यांची झालेली आहे, हे एवढे भरकटलेले आहेत, एवढे भरकटलेले आहेत की निवडणुकीच्या अगोदर उमेदवारी अर्ज भरणाऱ्या उमेदवाराला सुद्धा धमकावण्याचे धंदे या लोकांनी केलेले आहेत. निवडणुकीला व्यंकट पन्हाळेच्या पॅनलमध्ये उभं राहू नका असं वेगवेगळ्या भाषेत धमकावण्याचे धंदे ज्यांनी केले ते एवढे हादरलेले आहेत की संपूर्ण 6च्या 6 प्रभागामध्ये फिरत असताना लोक त्यांना विचारायला लागलेत, अरे गेल्या वर्षी ज्याच्यासाठी आलतो त्याला सोडून कुणाला आणलं नवच. अशी अवस्था प्रत्येक प्रभागात झालेली आहे. प्रत्येक प्रभागात जाईल तिथं लोक सरळ सरळ तोंडावर म्हणू लागलेत, तुम्ही चालू होतो ना मागच्या 5 वर्षापूर्वी हे करू ते करू असं सांगत. अरे ते करायचं तर कुठंच गेलं, 5 वर्षात तोंड दावायला सुद्धा आला नाही. आणि आता काय तुम्हाला आमच्याकडे मतं मागायला यायला तोंड आहे, दुसरीकडे बघून पुढे जात आहेत. इथं या सभेला आलेली माणसं कुणाला रोजगार देऊन आणले का हो? प्रल्हाद मामा, आता शेतातले एवढे काम चालू आहेत, कुणाचं सोयाबीन काढणं चालू आहे, रानातलं गवत काढणं चालू आहे, मजुरीनं बाया मिळणार झाल्यात. त्याचं कारण काय माहिती आहे? शेतात रोजाला गेल्यावर 300 रुपये रोजगार आहे. शेतात रोजानं गेल्यावर 300 रुपये रोजगार आहे. आणि ह्या पॅनलवाल्यांनी रोजानं बाया लावल्यात 600 रुपये रोजगार आहे. सकाळी मी तिकडं विश्वकर्मा मंदिराकडे गेलो होतो. 200-250 लोक संविधान लोकाधिकार पॅनलच्या बरोबर होते. आणि समोरून एक बायाचं टोळकं येत होतं, मंदिरासमोरून जात होतं. मी त्यांच्याकडे बघितलं, त्यांनी नमस्कार भाऊ, आणि तसं काही समजू नका बरं का, आणि आम्हाला रोज जाणं नेलत. आणि भाऊ हो का, देवाची शपथ घेऊन सांगता तुम्हाला, आम्ही तुम्हाला विसरत नाही. इतकं स्पष्टपणे लोक बोलायला लागलेत. आम्ही त्यांना सांगितलं, जा 4-5 दिवस 300च्या ऐवजी 600 मिळालेत, सोडता कशाला? सकाळी 2 तास तर फिरायचंय, जा म्हटलं. अहो मिरवणुकीमध्ये त्या रॅलीत चाललेले माणसं रॅलीतून समोर येऊ लागलेत. आम्ही दिसलं की काय तसं काय वाटून घेऊ नका बरं का, काय लईच बळबळ ओढून आणलं, गळ्यातच गमछा टाकला आणि चल यावं लागतंय म्हणले. आता हे काय करावं, काही बिघडत नाही म्हणलं. अहो एक 4-5 दिवसापूर्वी मी आमच्या अमोलला सांगितलं, पन्हाळे मला 25 रिक्षेवाले घरी आले. 25 रिक्षेवाले. अगोदर फोन केला त्यांनी, साहेब आम्हाला भेटायला यायचंय तुम्हाला. मी म्हटलं या. संध्याकाळी येऊ का? या. आले संध्याकाळी.
दारात ॲटोची रांगच्या रांग. मला वाटलं काहीतरी ह्यांची अडचण असेल तेव्हा आलेत. मग आल्यानंतर बसले, मी त्याला विचारलं, बोला काय काम काढलं? त्या ॲटोवाल्याने इतकं प्रामाणिकपणे सांगितलं, साहेब आम्ही कुठलंही काम घेऊन आलो नाही, आम्ही आलोय तुमच्याकडे ह्याच्यासाठी की आम्ही ॲटोवाल्यांनी सगळ्यांनी बैठक घेतली आहे, ठरवलंय, सगळ्यांनी ठरवलंय आम्ही तुमच्या मागे राहणार आहोत. मी म्हणलं असा कसं काय एकदम चांगला निर्णय घेतला तुम्ही? तर त्यांनी सांगितलं, साहेब दर महिन्याला आमचा ॲटो रिपेअर करावा लागत होता म्हणले रस्त्यामुळं, आणि अजूनही त्या रेल्वेच्या पुलाखाली तुकडा ठेवलाय म्हणले, आजही त्या ठिकाणी आमचे हादरे बंद होत नाहीत. आमच्या सगळ्यांचा विश्वास आहे गावातलं कुठलंही काम तुम्हीच करू शकता. 5 वर्षे ॲटोत बसलेला प्रत्येक प्रवासी सत्ताधाऱ्यांना शिव्या घालतोय आणि बोलता बोलता म्हणतोय व्यंकट पनाळेच पाहिजे हो. आणि म्हणून आम्ही सगळ्या ॲटोवाल्यांनी विचार केलाय की आम्ही तुमच्या सोबत राहणार आहोत. एक ॲटोवाला हळूच मला म्हणला, साहेब आता ह्या निवडणुकीमध्ये भोंगे लावतात म्हणले, भोंगे ॲटोवर, आम्हाला जर बोलवलं तर कसं करावं? मी म्हणलं, हे बघा ॲटो बिटो ह्या कुठल्याही भानगडीत आम्ही जाणार नाही. आमचे कोणी कार्यकर्ते 1-2 त्यांच्या स्वखुशीनं येणार असतील तर आम्ही ॲटो लावणार आहोत. बाकी तुम्ही कुठलंही असं मनात आणू नका. हे सीझन आहे, इतर वेळेला 10 रुपये घेत असाल तर ह्या वेळेला 1000 रुपये घ्या, पैसे वाटणारे तिकडे आहेत. सगळ्या ॲटोवाल्याला मी सांगितलं, भोंगा लावायचा त्यांचा, घेऊन जायचं आणि भेटलेल्या माणसाला ॲटोवाल्यानं सांगायचं छत्री छत्री छत्री. त्यामुळे मला ते आमचा अशोकराव भेटला गुरुमाऊली नगरला, त्याला सांगितलं, साहेब बॅनर दुसरंच होतं, भोंग्यात दुसरंच सांगत होतं, आणि ॲटोवाला म्हणत होता मी भाड्यानं बरं का तिकडून आपल्याला पनाळे साहेबालाच मतदान करायचंय. त्यानं प्रचार काय करू लागले, तर जे संविधान लोकाधिकारचे उमेदवार आहेत त्या उमेदवाराचं निवडणूक चिन्ह शिलाई मशीन, टेबल, बस आणि सरपंच पदाची छत्री हा तो ॲटोवाला सांगू लागलाय. आता कदाचित उद्या त्या ॲटोवाल्याला ते विचारतील, ते कशाला म्हणतात आम्ही सांगू लागलो म्हणून. परंतु सगळ्यांनी ठरवले, अरे हजारो जरी बॅनर लागले तर गेली 5 वर्ष गावातल्या नागरिकांच्या, माता भगिनींच्या हृदयामध्ये लोकाधिकारचं बॅनर लागलेलं आहे. लोकाधिकार. अरे कुणाची अडचण असेल, कुणाचं कोणतंही संकट असेल, त्या संकटामध्ये त्यांना आठवण होते ती व्यंकट पनाळेंची. आणि रात्रीचे 12 असो, रात्रीचे 2 वाजले असो, जर फोन आला साहेब दवाखान्यात पेशंटला ऍडमिट करून घ्यायला झालंय, तर त्या रात्री उठून मी दवाखान्यात जातो. ती माय माऊली कसं विसरल? गावातल्या सर्वदेंची एक मुलगी बाहेर दिलेली, बाळणपणासाठी तिथं आडली होती, सरकारी दवाखान्यात घेतलं जात नव्हतं. रात्री 1:30 वाजता फोन आला, त्यावेळेला दवाखान्यात गेलो तेव्हा ती लेक माता तिथं बाळंतीण झाली. ते कुटुंब किंवा तिथं नातेवाईक हे विसरतील? निवडणुकीमध्ये किती जरी बाजारभाव वाढला त्याची आम्हाला पर्वा नाही. उलट माझं म्हणणं असं आहे की कमी भावात बाजार होऊ देऊ नका. आडते लय भारी भारी आहेत, माल खरेदी करायला बसले दोन्ही बाजूनं, त्यामुळे घ्यायचेच आहेत तर कमी कशाला? मागच्या 5 वर्षापूर्वीच्या निवडणुकीत मी सांगितलं होतं, जाहीर सभेत सांगितलं होतं, निवडणुकीमध्ये जर विरोधक ते पैसे वाटायला आले तर लक्ष्मीला नाही म्हणू नका, स्वागत करा. लोकांना त्यावेळी जरा कमीच मिळाले, 500, 1000, 500, 1000 फोन करून सांगायचे ना, भाऊ
5 जणाचे 2,500 आणून दिलेत. आता भाव एका मताला 5,000च्या वरचाच आहे, लक्षात घ्या. कमी घे चालन, फस चाल. हा, तिकडं त्या मथुरानगर मधले एक जण भेटले आम्हाला. त्यांनी म्हणले, साहेब उमेदवार भेटला म्हणले, त्यानं सांगू लागला की मताला 5,000 देणार आहोत. मी म्हणलं दुसऱ्याचा काय भाव आहे बघा, कारण दोघेही पैसे वाटणार आहेत. आणि लोकांनी पैसे घेऊन काय करत असतात हे मागच्या निवडणुकीत दाखवलंय. आणि ज्या वार्डानं धोका दिला त्या सगळ्या वार्डाला पश्चाताप झालाय. 1 ते 5 पर्यंत व्यंकट फुलारेंची लीड तुटली नव्हती तेव्हा मी एकटाच होतो. आता 6च्या 6 प्रभागामध्ये उमेदवार आहेत आणि अतिशय प्रामाणिक चेहरे आम्ही दिलेले आहेत. समाजासाठी काम करण्याची ज्यांची तळमळ आहे असे आम्ही चेहरे दिलेले आहेत. हाक मारल्याबरोबर आपल्या समोर येऊन उभं राहणारे चेहरे दिलेले आहेत. त्यामुळं 2 मस्तवाल पॅनलच्या पुढं एक नतमस्तक होणारं हे पॅनल आहे आणि संविधानाचं पालन करून चालणारं पॅनल आहे. लोकांच्या अधिकारासाठी झटणारं पॅनल आहे. म्हणून पॅनलला नाव सुद्धा संविधान लोकाधिकार पॅनल दिलेलं आहे. बंधूंनो, जातीयतेचं विष पेरलं जाईल ह्या निवडणुकीमध्ये. अफवा पसरवल्या जातील. अफवा पसरवणारी सुद्धा एक प्रवृत्ती असते, विकृती असते. त्या विकृतीला अत्यंत शांतपणे आपण उत्तर द्यायचं आहे. या निवडणुकीमध्ये आम्ही ठरवलंय वैयक्तिक आम्हाला कुणाबद्दलही टीका करायची नाही आणि करणारही नाही. आम्ही अध्यात्म पाळणारे माणसं आहोत, परमार्थावर विश्वास ठेवणारी माणसं आहोत, सर्व धर्म समभाव म्हणणारी माणसं आहोत आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान घेऊन चालणारी माणसं आहोत. बंधूंनो, त्यामुळं निवडणुकीमध्ये कुठल्याही उमेदवाराबद्दल व्यक्तिगत टीका आम्ही कधीच करणार नाही. विरोधी लोकांनी सुद्धा आमच्या सभेमध्ये येऊन बसावं, ऐकावं, त्यांचं स्वागतच आहे. कारण इथं बसले, समोर बसले तरी आम्ही कुणावर टीका करणार नाही. श्रोत्यांचं स्वागतच आहे. आणि राजकारण, निवडणुकीतलं राजकारण किती? 4 दिवसाचं. शेवटी आपण गावातले एकमेकाचे संबंधित दररोज रामराम करणारे आणि निवडणुकीमध्ये कशाला वाकडं तोंड करायचं उगतच. मी विरोधी उमेदवार जरी समोर आला तर हात जोडून त्याला नमस्कार करतो. कारण या कुठल्याही विरोधी उमेदवाराला मी दोष देत नाही. इच्छा नसताना बळबळ काट्या घालो घालो उभं केलंय. खाजगीत बोलताना सांगतात सुद्धा, भाऊ खरंच हो, निवडणूक लढवायची इच्छा नव्हती, पण काय करावं, काही तुमचे न काही आमचे आणि थोडे चमचे, त्यांच्यामुळं आम्हाला निवडणुकीला समोर जावं लागलंय म्हणले. मी एक दोघाला असंही म्हणालो, कसा आहे तुझा जरा खिस्सा फुगलेला दिसालाय त्यांना. त्यामुळं ही सगळी लाचार मंडळी आहे ती एक प्रकारची. कुठलंही विकासाचा ध्यास यांच्या समोर नाही. यांच्या समोर फक्त व्यक्तिद्वेषाचा ध्यास आहे. आणि म्हणून आम्ही काही गावासाठी करण्याचं ठरवून 5 वर्षापूर्वी जे आम्ही सांगितलं होतं, विष्णुदास दादा पाटील आहेत, त्यांनी जाहीर सभेमध्ये लोकांना वचन दिलं होतं
वैकुंठ भूमी, कारण MIDC मध्ये मागच्या टर्म मध्ये मी आणि डॉक्टर गजधने साहेब आपले माजी सरपंच इथं आहे, आम्ही MIDCचा पाठपुरावा करून गावासाठी एक स्वतंत्र आणि 12 नंबर साठी एक स्वतंत्र अशा 2 ठिकाणी स्मशानभूमीसाठी जागा मिळवून घेतल्या. परंतु त्यानंतर ग्रामपंचायतला त्या जागेवरचा कुठलाही विकास करता आला नाही, कारण ती दृष्टी असणारच कुणी नाही. आणि म्हणून दादांनी सांगितलं की आता मात्र ही वैकुंठ भूमीचं काम पूर्ण करावं लागेल. त्या निवडणुकीमध्ये पैशाचा मोठा वापर झाला आणि शेवटच्या वार्डानं आपल्याला धोका दिला. विजयाच्या समीप गेलो, 5 वार्डातल्या लोकांनी मतं दिली भरपूर, 6व्या वार्डात लीड त्यांना मिळाली थोडी, म्हणून पात्रता नसलेल्या माणसांच्या हातात ग्रामपंचायतची सत्ता आली. आणि ज्याची पात्रता नाही, ज्याची क्षमता नाही, ज्यांच्याकडे दृष्टी नाही, विकासाची दिशा नाही, त्या संदर्भातलं ज्ञान नाही, अशा माणसाच्या हातात ग्रामपंचायतची सत्ता गेल्यानंतर काय होतं हे 5 वर्ष आपण पाहतो आहोत. ज्याने ज्याने त्यांची पालखी उचलली त्या उचलणाऱ्याला सुद्धा त्यांचे जोडे बसलेले आहेत. खाजगीत सांगतात, अहो आमचे सुद्धा काम 4-4 महिने करणार. एवढे जोडे बसल्यावर सुद्धा त्याचे जोडे बसलेत म्हणून दुसऱ्याचे चपल उचलायला सुरुवात केली ह्यांनी. कशासाठी? फक्त व्यक्तिद्वेषासाठी. गावकरी बंधूंनो, मी आपल्याला एवढंच सांगेन की या निवडणुकीमध्ये आम्ही आपल्या समोर जे आम्ही केलंय ते फार वेगळं सांगण्याची गरज नाही. आजही संपूर्ण गाव जे पाणी पित आहे ते जलस्वराज्य प्रकल्पातून केलेल्या योजनेचंच पाणी आज संपूर्ण हरंगुळ बुजुर्ग ग्रामवासी पित आहेत, हे लक्षात घ्या. या लोकांना जलस्वराज्याची पाईपलाईन फुटलेली सुद्धा नीट दुरुस्त करता येत नाही. त्याचा परिणाम म्हणून तुम्ही त्या रमाईनगरला जा आणि विचारा लोकांना, पाईपलाईन मधून लोकांना एवढं घाण पाणी येतंय, पिण्यासाठी तर नव्हे, हातपाय धुण्यासाठी सुद्धा वापरण्यायोग्य नाही, अशी अवस्था झालेली आहे. त्यामुळं जी कामं आम्ही केलेली आहेत ती सगळ्यांच्या समोर आहेत. लोकाधिकारच्या माध्यमातून केलेली कामं आहेत, लोकांच्या समोर आहेत. आम्ही काय काम केलंय हे फार वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. अहो साध्या साध्या गोष्टी आहेत. हरंगुळला सिटी बस सुरू केली, ही सिटी बस बंद पडावी म्हणून हे लोक काम करत आहेत. आम्ही सिटी बस सुरू केली, आज लेकरा बाळांच्या शिक्षणाची सोय झाली. अनेक मायमावल्या त्या सिटी बसमुळं शहराकडे जाऊ लागल्या. रोजाना जायचं असलं तर स्टेशन पर्यंत सिटी बसनं जाऊ लागल्या. काय वहिनी, बरोबर आहे की नाही? MIDC मध्ये कामाला जाणाऱ्या आमच्या मावल्या सिटी बस मध्ये बसून येत होत्या. लातूरला जायला ज्या महिलांना जायला यायला 100-150 रुपये लागायचे, त्या महिला केवळ 15 रुपयात चालल्या आणि 15 रुपयात येऊ लागल्या. ही सिटी बस जेव्हा सुरू होऊ लागली त्यावेळेला गावचे करते लोक त्याच्याकडे गेले आणि त्याला म्हणाले, कशासाठी सिटी बस सुरू करू लागला? आम्ही मागणी केली आहे का म्हणले तुम्हाला? त्याचा जो ठेकेदार आहे सिटी बसचा त्यानं सांगितलं, अरे कोण विचारतंय म्हणले तुम्हाला? त्या लोकाधिकारच्या लेटर पॅडवर कमिशनरची सही झाली आहे आणि सिटी बसची ऑर्डर निघाली आहे. अहो हसण्यासारख्या गोष्टी हो. सिटी बस गावाला येऊ लागली, तिचा उद्घाटन सोहळा व्हायचा. त्या ठेकेदारानं मला जेव्हा म्हणलं तेव्हा मी त्यांना सांगितलं, गावातल्या राज्यकर्त्यांना सांगा, त्यांनीच लोकांना सांगा म्हणावं म्हणलं, आम्हीच सिटी बस सुरू केली आहे म्हणून, आणि त्यांनाच नारळ फोडायला लावा.
मग त्यांनी त्याला निरोप दिला. अहो ते पन्हाळे साहेब म्हणत होते तुम्हीच सुरू केलंय म्हणून सांगा तुम्हीच नारळ फोडा. हा मग येऊ द्या म्हणले आम्ही नारळ फोडतो. ते नारळ घेऊन विठ्ठल रखुमाईच्या मंदिरासमोर उभे होते. सिटी बस गावात गेली. महानगरपालिकेचे अधिकारी परिवहन सभापती आले आणि इथं दारात आपल्या उभं राहिले आणि म्हणले कार्यक्रम कुठं आहे. मी म्हणलं गावात आहे. कस काय. नाही म्हणले तिथं ठेवलाय. करत नाही म्हणले आम्ही उद्घाटन. इथं उद्घाटन होईल. परिवहन सभापतीनं गावातली सिटी बस इथं मागवून घेतली. काय दसतो बरोबर आहे का. जिल्हा परिषदेच्या शाळेसमोर सिटी बसचं उद्घाटन केलं आणि मग त्या ड्रायव्हरला सांगितलं जा गावात आणि त्याला काय नारळ फोडायचे ते फोडायला म्हणले. आज इथं आमच्या काही विद्यार्थिनी आहेत. आता सिटी बस बंद आहे. त्या फोन करतात काका सिटी बस सुरू करा हो. त्यांना सांगितलं करतो सिटी बस सुरू. 8 दिवस जाऊ दे. एवढे 8 दिवस जाऊ दे. तीच सिटी बस इकडला रस्ता खराब असला तरी बिडवे इंजिनिअरिंग कॉलेजच्या पाठीमागून रमाईनगर गाव आणि मंदार पर्यंत येईल आणि मंदार पासून माघारी याच रस्त्यानं जाईल. तुमचा प्रश्न निकाली निघेल. गावाच्या विकासासाठी सर्व ते काही करायची आमची तयारी आहे. आपण पाहतोय MIDCचं सगळं घाण पाणी कुठे येत आहे. ह्या कालव्यामध्ये बघा घाण पाण्याचा वास एवढा प्रचंड आहे. ही जबाबदारी कोणाची आहे ह्याच्यावर बंधन करण्याची. ग्रामपंचायतची आहे. का बंधन करत नाही ग्रामपंचायत. MIDC मधल्या कारखानदाराने जर पाणी सोडलं तर त्याच्यावर कार्यवाही करण्याची जबाबदारी ही स्थानिक प्रशासनाची असते. हे स्थानिक प्रशासन त्यांच्यामध्ये ही हिंमत नाही आणि म्हणून अनेक मावल्या सांगतात. एक वयस्कर आजी आली माझ्याकडे आणि त्या आजीनं सांगितलं यंकट हे बघ माझ्या पायातले जोडवे बघ कसे काळे भोर झालेत. आम्ही म्हणलं कशानं. त्या घाण घाण पाण्यानं. विचार केला हे चांदीचे जोडवे जर एवढे काळे भोर होत असतील तेच पाणी पिल्यावर हे आचडे किती काळे भोर होत असतील. गोरगरीब माणूस फिल्टरचं पाणी जारचं पाणी आणू शकत नाही आणि म्हणून आम्ही ठरवलंय जे 5 वर्षापूर्वी आम्ही सांगितलं होतं जाहीर सभेमध्ये की हरंगुळ गावला MIDCचं आणि महानगरपालिकेचं फिल्टर पाणी नळाद्वारे प्रत्येक घराला देणार. सभा ऐकली आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी पॉम्पलेट काढलं. त्यांच्या ऑटो रिक्षातून सांगू लागले आम्ही बी MIDCचं पाणी देणार. आता हे नुसते पिणार कधी MIDCचं पाणी देणार. हा चालताही ना ग्रामपंचायत समोरून काही जणाला इकडच्या दिशेला लेझिम खेळत चालतात काही जण रस्त्यानं. काही जण म्हणतात बघा ग्रामपंचायत कशी नाचाली. लोक सांगतात एक जणाला तर मला व्हिडिओच काढून पाठवला. एक जणाचा नाव सांगत नाही कोण्या व्यक्तीचं कारण मी ठरवलंय व्यक्तिगत कुणाचं नाव घ्यायचं नाही. व्हिडिओ काढून पाठवला. बिचारा चलत चलत म्हणत होता बाजू तिकडची पण ह्यांना तर पन्हाळेच पाहिजे. अरे माणूस त्यांचा त्याचा व्हिडिओ आहे माझ्याकडे आजही आहे. ज्यांनी पाठवले त्याची कमालच करावी लागेल की तिथलाच ग्रामपंचायत मधला माणूस होता. आता कुणाचं नाव कशाला घ्यायचंय बिचारा कर्मचारी आहे. त्याला व्हिडिओ काढून पाठवला. पंचायत मध्ये येऊन शिव्या देऊ लागले करत कसं नाहीस काम. हा तुमच्या उरावर पन्हाळ्याच बसला पाहिजे. अरे व्हिडिओतली भाषा आहे ती माझ्याकडे आहे. व्हिडिओ अजून ठेवलाय नंतर दाखवू. मी अनेक व्हिडिओ करू ठेवलेत हो. कोण कशी त्या पगारीसाठीची दलाली खातो. कोण विधवा बायाला कसा लुटतो त्यांनी सांगितलेलं आहे. ज्यांना लुटलंय त्यांनी सांगितलंय. त्यांचे व्हिडिओ आहेत. अजून जाहीर केलो नाही करणार आहे जाहीर शेवटच्या टप्प्यात.
एका कारखान्याच्या डायरेक्टरचा तर असला जबरदस्त धंदा एक जणानं सांगितलाय, तोही मी उघड करणार आहे. हे म्हणा मैदानात प्रचार करत दाखवतो तो व्हिडिओ लोकांना. काय आहे व्हिडिओ तो? बंधूंनो, गावाच्या ज्या ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्याचं मी वचन देतोय. समर्थनगर आहे, तिथल्या अनेक मायमावल्या म्हणाल्या की साहेब, आम्ही तुम्हाला मतदान केलं आणि त्याला विचारलं पाण्याचं काय, तर त्यानं आम्हाला म्हणलं तुम्ही पन्हाळेकडे जाय. त्याच्याकडे ह्या मावल्या गेल्यात, पिण्याच्या पाण्याचं काय, आणि तो सांगतोय तुम्ही पन्हाळेकडे जाय. मी सांगितलं काळजी करू नका, काळजी करू नका. 2024 मध्ये तुमच्या घरी त्याच महानगरपालिकेच्या पाण्याच्या टाकीवरून कनेक्शन घेऊन समर्थनगरवरच्या घराघरामध्ये नळाचं कनेक्शन दिल्याशिवाय राहणार नाही. गणेश, लोकांना जाहीर सांगा. तुम्हाला गेल्यावर विचारतायत, आमच्या ते प्रश्नच विचारतायत फक्त, गणेश पाण्याचं तेवढं बघ बाबा. त्या बाया तिथल्या सांगतात, इथं प्यायची सोय केली आहे म्हणले, पण पाण्याची नाही. स्टेशनवर अख्ख्या गावातून लोक जातात. कशासाठी? कशासाठी? नाना प्यायची सोय केली आहे म्हणले. अनेक मायमावल्यांचे संसार उद्ध्वस्त झालेत. आणि म्हणून त्या ठिकाणचं सरकार मान्य जरी असलं तरी तो ग्रामपंचायतचा अधिकार आहे, या बसलेल्या मायमावल्यांचा अधिकार आहे. त्या अधिकाराचा वापर करून त्या ठिकाणचं दुकान हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही. आणि हे चोरून विकणाऱ्या हातभट्ट्याची तर तुम्ही काळजीच करू नका. हे तर निकाल लागल्याबरोबर गबाळ गुंडाळतील. 6 तारखेचा निवडणुकीचा निकाल लागल्याबरोबर हे जे अवैध बाटल्या घेऊन फिरणारे, हॉटेलमधून विकणारे, हे सगळे आपोआपच हद्दपार होतील. बंधूंनो, त्यामुळं आमच्या समोर काही विजन आहे. आम्ही ठरवलंय गावातल्या मायमावल्यांच्या काय समस्या आहेत, शेतकऱ्यांच्या काय समस्या आहेत, विद्यार्थ्यांच्या काय समस्या आहेत, त्या सगळ्या प्रश्नाची सोडवणूक करण्याचं काम आम्ही करणार आहोत. गावामध्ये जेवढ्याही अंगणवाड्या आहेत, म्हणजे आता समर्थनगरला अंगणवाडी आहे, परंतु अंगणवाडीला जागाही नाही आणि इमारतही नाही. अशा ज्या अंगणवाड्या आहेत, अशा अंगणवाड्याला जागा उपलब्ध करून इमारत बांधकाम करून देऊन अंगणवाडी त्या जागेत भरवण्याचं काम संविधान लोकाधिकार पॅनलच्या माध्यमातूनच होणार आहे, हेही मी आपल्याला वचन देतो. बंधूंनो, साधी स्ट्रीट लाईट, पोलवरचा बल्ब 2-2 महिने, 4-4 महिने, 6-6 महिने बंद झाल्यावर लावला जात नाही. आणि नुसतं लावला जात नाही तर नाही. एक गृहस्थ असं म्हणाले मला, पन्हाळे साहेब, बल्ब माझ्या पैशानं आणलो आणि बल्ब बसवा म्हणून ग्रामपंचायतकडे गेलो, बल्ब घेऊन आलोय मी, एवढा बल्ब बसवा. ते बसवायला 100 रुपये मागितले म्हणले. बसवायला ग्रामपंचायतनं बल्ब लावायचं तर कुठंच गेलं. नागेश मामा, तुम्ही आणून दिलेला बल्ब बसवायला 100 रुपये मागितले. काय अवस्था आहे! अशी अत्यंत विचित्र अवस्था गेली 5 वर्ष गाव भोगत आहे. बंधूंनो, मी आपल्या सर्वांना एक वचन देतोय की 6 तारखेनंतर हरंगुळ बुजुर्गची ग्रामपंचायत संविधान लोकाधिकार पॅनलच्या नेतृत्वामध्ये काम करत असताना कुठल्याही प्रभागातल्या माणसाला कुठलंही प्रमाणपत्र आणायला ग्रामपंचायतला जावं लागणार नाही. प्रत्येकाचं प्रमाणपत्र नागरिकांच्या ज्याची मागणी आहे त्याच्या घरी पोहोचवण्याचं काम
संविधान लोकाधिकार पॅनलच्या माध्यमातून निवडून आलेले आमचे लोकप्रतिनिधी करणार आहेत, हे लक्षात ठेवा. मताब साहेब, मी त्या शिवणखेडला गेलो होतो. तिथली मुस्लिम समाजाची स्मशानभूमी बघून आलोय आणि ते मी त्याची लोकाधिकार न्यूजला बातमी पण टाकली. अत्यंत सुशोभीकरण करून अहो लोकाचे शेत पडत पडलालेत आणि त्या शिवणखेडची स्मशानभूमी वर्षाला 3 लाख रुपये उत्पन्न देते. स्मशानभूमीमध्ये उत्पन्न होय. त्या स्मशानभूमीमध्ये सुद्धा त्याची लेवल करून त्याच्यामध्ये मुरुम माती भरून, म्हणजे खोदायचं झालं तरी जास्त परेशानी होऊ नये. आता खोदायचं झाल्यावर पारा बिरा जे जास्ती लागतंय ना, कधी कधी दगड लागला तर ती जागा थोडी बाजूला घ्यावी लागते, अशी अवस्था आहे. तर त्या ठिकाणी त्या जागेची लेवल करून मुरुम सगळा व्यवस्थित भरून घेऊन ठरलेल्या त्या रांगा असतात तुमच्या, बरोबर आहे का? कबाडीची एक रांग, अजून दुसरी रांग, काय दोस्तो मामा, त्या पद्धतीनं तिथं अशा पद्धतीचं वृक्षारोपण केलं जाईल. त्या वृक्षारोपणाच्या माध्यमातून मिळणारं उत्पन्न त्या शिवणखेडचं मी पाहिलं, दर वर्षाला 3 लाख रुपये उत्पन्न आहे. अशा पद्धतीची व्यवस्थाच या ठिकाणच्या मुस्लिम समाजाच्या स्मशानभूमीमध्ये संविधान लोकाधिकारच्या माध्यमातून होणार आहे, ही गोष्ट लक्षात. आम्ही दोन्ही ठिकाणी मोठे हॅलोजन बल्ब लावण्यासाठी जे 2 पोल आणून पूर्वीच टाकलेले आहेत. रात्रीचा अंत्यविधी असतो, वायर टाकून असा बल्ब धरावा लागतो, ती गरज पडणार नाही. सेंटरला एक अशा पद्धतीचा तो पोल उभा केला जाईल, चारी बाजूला त्याचे फोकस असतील. अंत्यविधी रात्रीचा असेल तर ती लाईट चालू केली जाईल, कुठलीही अडचण तिथं राहणार नाही. वर्ष झालं अंत्ययात्रेला अनेक वेळाला जात असतो मी. परवा हुजूर साहेबाच्याही अंत्यविधीला गेलो. अहो त्या नालीवर साधा अजून झाकण केलं नाही, कसरत केल्यासारखं त्याच्यावरून मध्ये जावं लागतं. 4-4 महिने 6-6 महिने वर्ष जर नाली बांधून स्मशानभूमीत जाण्याचा रस्ताच बंद केला जात असेल तर काय गावाचा विकास करणार आहेत? बंधूंनो, लोकांच्या मनातलं ओळखून त्यांची जी समस्या आहे ती अडचण लक्षात घेऊन ती पूर्ण करण्याचं काम लोकाधिकारच्या माध्यमातून होणार आहे. वेगवेगळी शिबिरं घेऊन आपण जे गेली 5 वर्ष काम करतो, आपण डोळ्याचं शिबिर घेतलं. माझं आपल्याला गणित आहे, हे निवडणुकीतले 1000-500 घेऊन कशाला लाचार होत आहे? एक लक्षात घ्या, 79 लोकांचं डोळ्याचं ऑपरेशन केलं. 79 लोकांचं. कुठल्याही दवाखान्याचा डोळ्याच्या ऑपरेशनला कमीत कमी 25,000 रुपये खर्च आहे. कमीत कमी 25,000 गुणिले 79. जरा गणित करा, कॉलेजचे पोरं कुणी बसलेले असतील तर किती लाख रुपये होतात. एवढे लाख रुपये हरंगुळ मधल्या गरीब लोकांचे वाचले. साधी गोष्ट आहे. एक शहाणा असा म्हणाला, आणि ते आधार कार्डासाठी 100 रुपये गोळा करालेत. अरे ते आम्ही गोळा करणार झाला बाबा, सरकारनं ठरवलेली फीस आहे. लातूरच्या तहसीलमध्ये जरी गेलं आधार कार्ड अपडेट करायला तर तिथं 100 रुपये द्यावे लागतात. परंतु आम्ही हा विचार केला की आमची विमलताई इथून लातूरला जाणार, दिवसभर तिथं बसणार, जायचा यायचा खर्च, दिवसभरातला चहा पाण्याचा नाश्त्याचा खर्च, त्या दिवशी नंबर लागला तर बरं होई पांडुरंग मामा, दुसऱ्या दिवशी जावं लागतंय. म्हणजे हे दुसरे 200 रुपये खर्च होतात. ते 200 रुपये वाचावे असा प्रयत्न केला आणि जे लातूरच्या तहसीलमध्ये भरावे लागतात तेवढेच पैसे इथं गावात
वेगवेगळ्या वस्त्यावर जागोजागी अशा पद्धतीचे शिबिर घेऊन जवळजवळ गावातल्या 3000 लोकांचे 3100 लोकांचे आधार कार्ड देण्याचं काम लोकाधिकारच्या माध्यमातून झालं. अरे साधं रेशन कार्ड आहे. अनेक जण आले. बरं, आमच्याकडे येणारा कोण आहे हे आम्ही पाहत नाही. त्यानं आम्हाला मागच्या वेळेस मतदान दिलंय का नाही हे पाहत नाही. मागच्या 5 वर्षामध्ये जेही कोणी आले, माहीत आहे हा विरोधक आहे म्हणून, तरी सुद्धा आम्ही त्याचं स्वागत केलं आणि विचारलं काय अडचण आहे, त्याचं काम करून दिलं. जवळजवळ 385 रेशन कार्ड, मग कुणाचं विभक्त करून असेल, एका कुटुंबातले 2 मुलं असतील, 3 मुलं असतील, ज्याचं त्याला, एखाद्याचं हरवलंय त्याला नवीन, एखाद्याचं फाटलंय त्याला नवीन, अशा पद्धतीचे 385 कुटुंबाला आपण रेशन कार्ड देण्याचं काम केलं. परंतु काही भुरटे त्यानं हे होत असलेलं काम जळजळ होते, जळजळ. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. अहो, सर्वसामान्य लोकांचे तर कामं सोडा. आजम एक ग्रामपंचायतची मेंबर महिला माझ्याकडे आली. त्या भागातल्या सभेत मी नाव पण सांगेन. मला माहिती नव्हतं, घरासमोर 100-150 लोक बसलेले होते, ज्यांचे काम आहेत ते आलेले, आणि त्या लाईन नुसार जसजसं काम होत चालले तसं नवरा बायकोचं जोडपं आत आलं. आले, बसले. मी त्यांना विचारलं काय अडचण आहे, अमुक तमुक. मग त्यांनी त्यांचं विचारलं नाव काय, नाव सांगितलं. ते नाव सांगितल्यावर म्हणलं मग ग्रामपंचायतचे मेंबर एक ह्या आडनावाचे आहेत, ते कोण आहेत तुमचे? ते सोबत आलेला बाबा म्हणला अहो ही माझी बायकोच मेंबर आहे की. म्हणले ग्रामपंचायतची मेंबर असलेली महिला, तिचं काम ग्रामपंचायतनं केलं नाही, ते काम लोकाधिकारच्या माध्यमातून झालं. ग्रामपंचायतीमध्ये 10 चक्रा मारल्या. ग्रामपंचायतीमधून तिला सांगण्यात आलं तुझं हे काम होऊच शकत नाही. आणि ते काम इथं झालं. त्या बाईनं ते कागद, काम झालेला कागद हातात घेतला, घराच्या बाहेर पडली आणि तिकडून सरपंचाची गाडी आली. ती बाई थोडी पुढे आलती, आपले महात्मा माहित ना यरमे, त्यांच्या दारापर्यंत. त्यांनी बघितलं तिला आणि उभे केले. अरे आपली मेंबर कस काय इकडे आले म्हणून. कस काय, बसा म्हणले. निघाले, घेतलं गाडीत. त्या बाईनंच किस्सा मला सांगितला. म्हणली साहेब मला गाडीत घेतलं आणि कुठं गेलतो, काय काम होतं. तर त्या बाईनं म्हणली 10 वेळेस तर आलती की, काम होत मी म्हणलो. बघा पन्हाळे साहेबांनी केलं. तोंड असं बघण्यासारखं झालं. ती बाई सांगत होती साहेब काय सांगू तुम्हाला, पाराजवळ गाडी उभारली, मी खाली उतरले आणि गपचिप निघून गेले म्हणले. तोंडच उघडलं नाही म्हणल्या घरापर्यंत, त्या पारापर्यंत. मग ग्रामपंचायतच्या मेंबरची जर ही अवस्था असेल तर सर्वसामान्य नागरिकांची काय. आणि असा सरपंच ज्यांनी ग्रामपंचायतीमध्ये बसवला तेच सगळे आता दुसरी पालखी घेऊन निघाले. म्हणले पहिलं लईच नालायक निघालं, हे काही तवा नवीन पोपटा लागला गोड गोड गाणं म्हणायला म्हणून निघाले. त्या माऊली नगरच्या मावल्या म्हणाल्या नुसतं मतदान होऊ द्या हो, दुसऱ्याच दिवशी बोर पाडताव. 5 वर्षापूर्वी ज्यांनी सांगितलं होतं, आता त्या मावल्या म्हणतात ते जे म्हणून गेले ते पुन्हा कधी आमच्याकडे आलं नाही बघा म्हणल्या. आता मतदान तर मागायला येऊ द्या, कसं करताव बघा. त्याला कोणीतरी निरोप दिला, माऊली नगरच्या बाया अशा म्हणत होत्या म्हणून. त्यानं म्हणतं मी तिकडे जातच नाही. म्हणजे हे लबाड लांडगा ढोंग करतय, प्रत्येक निवडणुकीत नवीन सॉंग करतय. असे जे काही आहेत ना ज्यांचा एकमेव धंदा ह्या निवडणुकी म्हणजे काही जणांचं सीझनच असते.
त्यांच्याकडे जायचं. अहो आता कुणाला कार्यकर्ता म्हणायचं हीच चिंता पडली आहे. सकाळी ह्या पॅनलकडे असतंय आणि संध्याकाळी त्या पॅनलकडे असतंय. एका पॅनलचे उमेदवार ठरवले आदल्या दिवशी आणि 2 दिवसानं दुसऱ्या पॅनलच्या बैठकीला नाही नाही ह्याच्याऐवजी ह्याला उभं करा, त्याच्याऐवजी त्याला उभं करा. तरी तिथल्या एक जणानं म्हणलं, मग अरे तुझं थोबाड तिकडं दिसू लागतं आणि इकडं कसं आलायस? नाही नाही आपलं आपलं म्हणून, आपल्या आपल्या. अरे आपलं आपलं म्हणून, आपलं आपलं म्हणून काय? लोकांनी ओळखून सोडलंय. एक आप्पा भेटले मला, ते म्हणले साहेब काही काही माणसं काय बेशरम असते तो म्हणले. अहो आमची माणसं ते जर लोक आले का बोलायला विषय बदलतात म्हणले, ह्याचा भरोसा ठेवू नका म्हणतात म्हणले. म्हणजे एवढी बेकार अवस्था. परंतु त्यांना पुढं पुढं केल्याशिवाय पर्याय नाही. का तर व्यंकट पठाळेचा द्वेष करायचा आहे. आम्ही कधीही कुणाचा द्वेष करत नाही. आमच्या दृष्टीनं अत्यंत किंमत नसलेली ती माणसं आहेत. सामान्य गरीबातला गरीब माणूस सुद्धा प्रामाणिक असतो, परंतु जवळ बसून जवळच्यालाच बेईमानी करणारी ही जी माणसं आहेत ना, ह्या माणसांना सगळ्यांनीच ओळखलंय. त्यामुळे अनेक चांगल्या चांगल्या माणसाला, ज्यांचा हा पिंड सुद्धा नाही, निवडणुकीला उभं राहायची इच्छा सुद्धा नाही. आता काही जणांना असं वाटायलंय ह्या निवडणुकीत काही पॅनलमधून उमेदवारी मिळाली आहे. नाही नाही म्हणलं, आपल्या घरी 10 वेळेस आले म्हणले तिने. अरे कोणी माणूस मिळाला नाही म्हणून तुझ्याकडे आले रे, आणि तुला वाटलं नाही मी लय शहाणाव, मी लय शहाणाव. काय चाललंय काही कळणार. काही काही पॅनलच्या गाडी खाली, शेतकऱ्याच्या गाडी खाली चालतंय ना, त्याला वाटायलंय गाडीच मी ओढलालो. तसं काही काही पॅनलच्या खाली काही काही चालू लागलेत, त्यांना वाटायलंय ही पॅनल सगळं मीच ओढलालो. पण त्या गाडीत बसलेल्याला माहित आहे हे तुकडा टाकलं की पळतंय. अवस्था अशी आहे. आता जेवढेही सरपंच पदाच्या उमेदवाराच्या ज्या काही जागा आहेत, उमेदवार किती आहेत या निवडणुकीमध्ये? 3.2%. म्हणजे 3 पूर्ण पॅनल आणि 1.2 ते पॅनलच नाही. सुद्धा आपलं फुरकत निघाले. काय अवस्था झाली काही काही जणांची, बिकट अवस्था आहे. यापूर्वी आपण लोकप्रतिनिधी असताना काय केलं हे लोकांना सांगा. उमेदवारांचा प्रचार काय चालू आहे माहित आहे का? त्या सगळ्याच पन्हाळेच्या पॅनलला मत देऊ नका, स्वतःला मत मागणार. निवडणुकीमध्ये कसं असलं पाहिजे? गेलं तर नमस्कार, आमचं निवडणूक चिन्ह सरपंच पदाचं छत्री आहे, ग्रामपंचायतीचे 3 सदस्य आहेत, प्रभाग 2 मध्ये 2 सदस्य आहेत, त्यांचे हे निवडणूक चिन्ह आहेत, सहकार्य करा. तसं नाही. हे बघा काही बी करा, पन्हाळ्याच्या पॅनलला देऊ नका बरं का. बरं येता. अरे अरे निवडणूक चिन्ह सांगा, कसं मतदान करायचंय ते सांगा. आपल्या सर्वांना मी आव्हान करणार आहे बंधूंनो, आता हे इलेक्ट्रॉनिक मतदान आहे. शिक्का मारायचं नाही, बटन दाबायचंय. उगा तुमच्याकडे येऊन सांगितलं 4 बटन दाबा बघा. अरे कुठले बटन 4? एकाच मशीनवरचे 2 मशीन आहेत. सरपंच पदाची एक मशीन आहे आणि सदस्यांची एक मशीन आहे. मग सरपंचासाठी जी मशीन आहे त्याच्यावर 4 चिन्ह आहे. त्या 4 चिन्हापैकी जिथं छत्री आहे, छत्री, त्या छत्रीच्या समोरच बटन दाबायचंय. 1 मतदान झालं. वा सुनीताताई. दुसरी मशीन आहे
त्याच्यावर जास्ती चित्र आहेत. त्या प्रभागानुसार प्रभाग 1 3 मतदान करायचे, 3 बटन दाबायचे. प्रभाग 2 2 बटन दाबायचे आहेत. सदस्याची जी मशीन आहे त्याच्यावर स्वतंत्रपणे 3 बटन दाबायचे. प्रभाग 2 मधल्या लोकांनी 2 बटन दाबायचे. हे सगळ्यांना समजावून सांगण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून आज्ञातून प्रेम करणारी इथं जमलेली माणसं आहेत. अंतकरणातून ही माणसं अंतकरणातूनच समाजामध्ये जाऊन आपल्या संबंधितांना सांगणार आहेत. छत्री, शिलाई मशीन, टेबल आणि बस या निवडणूक चिन्हावर मतदान करण्यासाठी आपल्याला सांगायचं आहे. कामं तर खूप करायची आहेत आपल्याला. पार त्या बार्शी रोड पासून गावात आलेल्या रस्त्याची किती भयानक अवस्था आहे. MIDC ला आम्ही निवेदन दिलंय. त्या संदर्भातला प्रस्ताव MIDC कडे गेलेला आहे. 6 तारखेच्या नंतर मुंबईची चक्कर मारून हा रस्ता पूर्ण कॉन्क्रिटीकरण आणि दोन्ही बाजूनं सिमेंट कॉन्क्रीटची नाली बांधण्याचं काम या संविधान लोकाधिकार पॅनलच्या माध्यमातून होणार आहे. शेत रस्त्याला आम्ही प्राधान्य देणार आहोत. मगाशी दादांनी सांगितलं चाटेवाट आहे, करंजीतला रस्ता आहे, वेगवेगळे असे रस्ते आहेत. अखरवाईला गेलेला रस्ता आहे, महात्मा बसवेश्वर नगर ते उड्डाण पूल बार्शी रोड हा रस्ता आहे. हे सर्व रस्ते अत्यंत प्राधान्य देऊन शेतकऱ्यांचे हे तर रस्ते होतीलच होतील, परंतु ज्या शेतकऱ्यांच्या शेताला वाट नाही त्याला वाट मिळवून द्यायचं काम सुद्धा भविष्यात या ग्रामपंचायतच्या माध्यमातून आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. बंधूंनो, विषय खूप बोलण्यासारखा आहे, परंतु काही तांत्रिक दृष्ट्या लाऊडस्पीकरची व्यवस्था थोडी लवकर सुरू होऊ शकली नाही, म्हणून वेळेच्या मर्यादा आहेत. मी व्यक्तिशः आचारसंहिता पाळणारा माणूस आहे, कार्यकर्ता आहे. आणीबाणीपासून मी सामाजिक जीवनामध्ये विद्यार्थी दशेपासून मी काम करतोय. त्यामुळे जयप्रकाश नारायणांच्या आंदोलनापासून सक्रिय राजकारणात मी राहिलेलो आहे. त्यामुळे आचारसंहितेच्या मी नियमाचं पालन करतो. बंधूंनो, आता हे भोंगे ओरडत फिरू लागलेत. ते भोंगे लावणाऱ्यालाही डोकं नाही आणि मधी बसवून चाललाय त्याला कुठं थांबावं, कुठं आवाज बंद करावा आणि कुठं करावं त्याचं त्याला नॉलेज नाही. समजा पुथी चालू आहे आणि इथंच आणून भोंगा चालू ठेवलाय, जमतंय? लेकरांची शाळा चालू आहे आणि त्या शाळेकडे तोंड करून भोंगा लावलाय, चालतंय? एका माऊलीनं मला म्हटली, भाऊ एक बी भोंगा लावू नका बघा. का बरं? काय गरज आहे म्हणली भोंगा लावायची? 5 वर्ष कानात आमच्या सगळं भरलंय की लोकाधिकार लोकाधिकार लोकाधिकार. कुठल्याही कानाला तुम्ही आहात, त्यामुळे 40 फुटाचे बॅनर लावले काय आणि 50 फुटाचे बॅनर लावले काय, त्याच्याकडे पिचकारी मारत लोक चाललेत असे. त्यामुळे पैशाची उधळपट्टी करणाऱ्याला करू द्या, सीझन आहे. या निवडणुकीमध्ये मी आपल्याला एकच सांगणार आहे, बंधूंनो, आपण सगळे शेतकरी आहोत. म्हशीची किंमत किती आहे? म्हशीची केवढ्याला आहे म्हैस? एक म्हैस जर घ्यायची तर केवढ्याला आहे? 60,000. वा. काही जण कुत्रे पाळतात, कुत्रे. कुत्र्याची किंमत किती आहे? करण किती आहे? 10,000, 15,000, 20,000. अहो, गाढवाची किंमत, गाढवाची. बकर घ्या, बकर
बकऱ्याची काय किंमत आहे? 10,000. अहो त्या चांद असलेल्या बकऱ्याची तर काय किंमत आहे? लाखावर. मला सांगा, एक बकर, एक डुक्कर, एक कुत्र, एक म्हैस, एक रेडा, एक बैल, ह्याची सुद्धा किंमत जर जास्ती आहे आणि मतासाठी किती घेता? केवढ्याला विकता? 500 रुपयाला, 1000 रुपयाला. गणित घाला गणित. 500 रुपये देऊन वेट बिगार होता. त्या भागातले लोक येऊन सांगतात, आम्ही गेलो ग्रामपंचायतकडे, साहेब एवढं काम करा. ऐ फुकट दिलायस? काही महिला गेल्या, तेवढं नळाच्या पाण्याचं काहीतरी करा की. तवा घेताना गोड वाटलं का? म्हणजे पैसे घेणाऱ्याची ही इज्जत आहे. इज्जत लक्षात घ्या. ज्यांनी पैसे नाही घेतले ते स्वाभिमानी आहेत. त्यांना बोलायची हिंमत नाही. म्हणेल तुम्ही मला मतदान दिलं नाही, तुमचं काम करणार नाही. ते बी म्हणते तू नाही केलास तर आमचं थांबत नाही, आमचा व्यंकट करतोय. अरे ग्रामपंचायत ताब्यात नसताना गेली 5 वर्ष जी जी माणसं माझ्याकडे आली, त्या सगळ्या माणसाचं कुठलंही काम थांबलं नाही. आणि म्हणून उद्या जेव्हा संविधान लोकाधिकार पॅनलच्या ताब्यामध्ये ही हरंगुळची ग्रामपंचायत येईल, त्यावेळेला कुठलाही सर्वसामान्य माणूस, कुठलंही त्याचं काम हे अत्यंत समाधानपूर्वक झालेलं असेल. ग्रामपंचायतमध्ये कामासाठी आलेला माणूस जाताना आनंदी चेहऱ्यानंच परत गेलेला पाहायला मिळेल. हे वचन या मारुतीरायाच्या समोर मी आपल्याला देतोय. बंधूंनो, हात जोडून मी आपल्याला विनंती करतो, गावाच्या भल्यासाठी, पुढच्या पिढीच्या भल्यासाठी, लेकरा बाळांच्या कल्याणासाठी ही ग्रामपंचायतची निवडणूक अत्यंत महत्वाची आहे. लोकसभा विधानसभा निवडणुकीनं फारसा फरक पडत नाही, परंतु घरातल्या चुलीशी संबंध असलेली ही ग्रामपंचायतची निवडणूक आहे. साध्या साध्या योजना आहेत, त्या योजना घरापर्यंत पोहोचवण्याचं काम ग्रामपंचायत करत असते. आणि म्हणून या ग्रामपंचायतीमध्ये तुमच्या हक्काची माणसं, तुम्ही हाक मारल्याबरोबर काम करणारी माणसं आपल्या समोर संविधान लोकाधिकार पॅनलच्या माध्यमातून इथं समोर बसलेली आहेत. अन्यही प्रभागातले उमेदवार इथं आलेले आहेत, परंतु प्रभाग 1 आणि प्रभाग 2 या भागातली ही सभा असल्यामुळं प्रभाग 1 आणि प्रभाग 2चे उमेदवार आपल्या समोर उभे आहेत. मी आपल्याला अगदी दंडवत घालून प्रार्थना करतो, आपल्या हातून मतदान विकण्याचं पाप होऊ देऊ नका. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातल्या नागड्या माणसाच्या मताला जेवढी किंमत आहे, तेवढीच करोडपती जरी असला तर त्याच्या मताला तेवढीच किंमत देण्याचं काम महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून दिलेला आहे. आणि म्हणून हात जोडून विनंती करतो, आणि मी आपल्याला विनंती करतो, संविधान लोकाधिकार पॅनलच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमतानं विजयी करा. छत्री, शिलाई मशीन, टेबल आणि बस या चिन्हासमोरचं बटन दाबून आपण आशीर्वाद द्या, हे आव्हान करतो आणि मी माझं बोलणं थांबवतो. धन्यवाद.